विद्यार्थी मित्रांनो, आपण युनिट 1 मधील 1.3 बँकांचे गुंतवणूक धोरण इन्व्हेस्टमेंट प्रिन्सिपल्स अँड पॉलिसी ऑफ बँक्स हा टॉपिक पाहणार आहे. यामध्ये बँका ह्या नेहमीच नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात आणि बँकिंग नियमन कायद्यानुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांच्या कार्याचे नियंत्रण आणि नियमन करीत असते. बँकांनी आपला निधी कशा प्रकारे गुंतवावा यासाठी गुंतवणुकीच्या तत्त्वांचा काटेकोरपणे अंगीकार करणे आवश्यक असते. भागधारक व ठेवीदारांचा निधी बँका कर्ज व गुंतवणुकीसाठी वापरतात तेव्हा रोखता आणि लाभता या दोन मुख्य गुंतवणूक तत्त्वाबरोबरच सुरक्षिततेचे तत्त्वही तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे बँकांनी गुंतवणुकीचे धोरण म्हणून कर्जविषयक प्राधान्यक्रम पाळणे आवश्यक असते. त्यासाठी अल्पसूचना कर्जे, अल्पमुदत कर्जे, मध्यम मुदत कर्जे या क्रमाने समतोल गुंतवणूक करणे महत्त्वाचे ठरते की ज्यामुळे रोखता व लाभता यांच्यात समन्वय राखला जातो. किंबहुना त्यावरच बँक व्यवसायाचे यश अवलंबून असते. गुंतवणुकीची तत्त्वे आणि योग्य गुंतवणूक धोरण या प्रकरणामध्ये हे समाविष्ट केलेले आहे. आता बँकांची गुंतवणूक तत्त्वे कोणती ते आपण पाहू. बँकांची गुंतवणूक तत्त्वे ही 3 प्रकारची असतात. 1 सुरक्षिततेचे तत्त्व, 2 रोखतेचे तत्त्व आणि 3 लाभप्रदतेचे तत्त्व. या तिन्ही तत्त्वांचे आपण थोडक्यात विश्लेषण बघू. सुरक्षिततेच्या तत्त्वामध्ये व्यापारी बँका लोकांकडून ठेवी स्वीकारून कर्जविषयक कार्य करतात. नफा मिळवणे हा बँकांचा मुख्य उद्देश तर असतोच, तथापि बँकांनी मागता क्षणी ठेवीदारांचा पैसा परत करता यावा यासाठी कर्ज वाटप करताना कर्जाची सुरक्षितता विचारात घेणे आवश्यक असते. कारण बँकाकडून जो निधी कर्जाऊ म्हणून दिला जातो तो त्यांचा स्वतःचा नसून ठेवीदारांचा असतो. हा पैसा कोणत्याही परिस्थितीत बुडू नये याची काळजी घेणे आवश्यक असते. म्हणून बँकांनी कर्जाच्या रकमेची सुरक्षितता महत्त्वाची मानली पाहिजे. लोक आपला पैसा बँक ठेवीमध्ये विश्वासाने ठेवतात. तो जर ठेवीदारांना वेळेवर बँक देऊ शकली नाही तर ठेवीदारामध्ये बँकेबाबत अविश्वास निर्माण होतो व सर्वच ठेवीदार बँकेकडून ठेवी काढायला सुरुवात करतात. अशावेळी कोणतीही बँक ठेवीदारांचे एकाच वेळी पैसे परत करू शकणार नाही व बँक दिवाळखोर म्हणून घोषित होईल. म्हणून बँकेने कर्ज व्यवहार करताना सर्वप्रथम सुरक्षिततेकडे लक्ष दिले पाहिजे. सुरक्षितता म्हणजे ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहतील व मागणी करताच ते परत करता येतील याविषयी बँकेने घेतलेली दक्षता होय. बँकांची कर्जे ही बँकांची मत्ता असते, ॲसेट असते. ती अशा प्रकारे गुंतवली पाहिजे की त्याची किंमत कमी होता कामा नये. एवढेच नाही तर गुंतवणूक मालमत्तेचे मूल्य स्थिर अथवा वाढलेले असावे. मार्गदर्शक सुरक्षिततेची तत्त्वे ही पुढील प्रमाणे आहेत. यामध्ये ग्राहकाची पत, योग्य तारण, कर्ज व तारण गाळा, उत्पादक कर्ज, अल्पमुदत, खेळत्या भांडवलाचे कर्ज, सट्टेबाजी व्यवहारास कर्ज देऊ नये, अनेक ग्राहकांना कर्ज वाटप करावे, वेगवेगळ्या व्यवसायासाठी कर्ज द्यावे आणि प्रादेशिक विविधता पाळावी. म्हणजेच बँकांनी गुंतवणुकीसाठी विविध समविभागाची निवड करताना सुरक्षिततेच्या तत्त्वाचा सर्वप्रथम विचार केला पाहिजे. त्यावरच बँक व्यवसायाचे अस्तित्व अवलंबून राहणार. त्यामुळे सुरक्षिततेच्या तत्त्वाचा स्वतंत्ररित्या विचार करता येत नाही. बँकेची रोखता आणि लाभता समन्वयातच सुरक्षितता दडलेली असते. त्याचबरोबर दुसरे तत्त्व रोखतेचे तत्त्व, ज्याला आपण प्रिन्सिपल्स ऑफ लिक्विडिटी असे म्हणतो. आता रोखता म्हणजे ही बँकांची अशी मालमत्ता असते की जी ताबडतोब रोख रकमेत रूपांतरित होते. म्हणून रोखतेच्या तत्त्वालाच तरलतेचे तत्त्व असेही म्हणतात. बँकांना आपल्या व्यवसायात नफा मिळवण्यासाठी जमा निधीतून कर्ज आणि गुंतवणूक करावयाची असते. बँकांचा ठेवनिधी हा कर्ज वाटपासाठी वापरला जातो. तेव्हा ठेवीदारांना ती रक्कम परत करता यावी यासाठी बँकांनी ती रक्कम अशा पद्धतीने गुंतवली पाहिजे की त्यामुळे बँकेला व्याजरूपी उत्पन्नही मिळेल आणि ती रक्कम वेळेत परत येईल व ठेवीदारांचे पैसे परत करण्यात बँकेला कोणतीही अडचण येणार नाही. कारण ठेवीदारांचे पैसे वेळेत परत करता आले नाहीत तर ठेवीदारांचा बँकेवरील विश्वास नष्ट होईल व लोक एकाच वेळी बँकेकडे पैसे काढायला आल्यावर बँकेत आर्थिक संकट कोसळेल व दिवाळे जाहीर करावे लागेल. त्याकरिता बँकेने रोखतेला प्राधान्य देऊनच मार्गदर्शक तत्त्वानुसार गुंतवणूक केली पाहिजे. तसेच बँकांचे रोखतेचे प्राधान्यक्रम. स्वतःकडील रोख रक्कम. बँकांनी आपल्या दररोजच्या व्यवहारात ग्राहकांचे पैसे परत करण्यासाठी स्वतःकडे रोख रक्कम धारण केलेली असते. त्यालाच आपण राखीव निधी असं म्हणतो.
रोख शिल्लक बाळगताना बँकेने आपल्या अनुभवातून सर्व ग्राहक एकाच वेळी पैसे काढण्यासाठी येत नाहीत किंवा आले तरी सर्वच्या सर्व एकच रक्कम काढत नाहीत. त्यामुळे ग्राहक पैसे काढतात तेव्हा काही ग्राहक पैशाचा भरणाही करत असतात. त्यामुळे अतिरिक्त शिल्लक बँकेकडे राहणार नाही यासाठी व्यवसायाचे कौशल्य वापरणेसुद्धा गरजेचे असते. त्याचबरोबर इतर बँकेकडील रोख रक्कम. बँकांनी रोखतेचे पालन करण्यासाठी अन्य बँकांमध्ये रोख रक्कम ठेवणे आवश्यक असते. जेव्हा रोखतेची गरज असेल तेव्हा ताबडतोब रोख रक्कम उपलब्ध होईल आणि बँक ग्राहकांचे पैसे परत करता येतील. कायदेशीर रोखता निधी म्हणून असा निधी धारण करणे अनिवार्य असते. त्यासाठी मध्यवर्ती बँक वेळोवेळी निर्देश देते. त्याचे बँकांनी पालन करणे बंधनकारक असते. 3. मध्यवर्ती बँकेतील तरल गुंतवणूक. आता तरल गुंतवणूक म्हणजे काय ते पहा. रोखतेच्या दृष्टीने प्रत्येक बँकेने आपल्या निधीतील काही निधी मध्यवर्ती बँकेच्या धोरणानुसार वैधानिक रोखता निधी म्हणून ठेवलेला असतो, ज्याच्यामध्ये रोखता आणि लाभता असते. बँकेला रोखतेची गरज भासल्यास त्याच्या आधारे मध्यवर्ती बँकेकडून निधी उपलब्ध होतो. 4. अल्पकालीन गुंतवणूक. रोखतेसाठी बँकांनी अल्पसूचना व मागणीकरताच परत येणाऱ्या कर्जविषयक मालमत्तेत गुंतवणूक करावी. त्यानंतर व्यापारी हुंड्या व वित्तीय हुंड्या, कर्ज रोख्यातील गुंतवणूक हे प्राधान्यक्रमाने विचारात घेऊन गुंतवणूक केली तर बँकेच्या रोखता या तत्त्वाचे तंतोतंत पालन करता येते. त्याचबरोबर 3रे तत्त्व लाभप्रदतेचे तत्त्व. प्रिन्सिपल ऑफ प्रॉफिटेबिलिटी, ज्याला आपण लाभप्रदतेचे तत्त्व असं म्हणतो. यामध्ये बँकांना नफा मिळवण्यासाठी व्यावसायिक दृष्टिकोन सांभाळणे आवश्यक असते. बँकिंग व्यवसायातील नफ्यात वाढ घडवून आणायची असेल तर बँकेला लाभाचे तत्त्व अतिशय काळजीपूर्वक वापरावे लागते. जास्तीत जास्त नफा मिळवण्याचे उद्दिष्ट गाठावयाचे असेल तेव्हा बँकांनी व्यवसायाधीन विविधता, नाविन्य व उच्च व्यावसायिक कार्यक्षमता या त्रिसूत्रीचा वापर करणे आवश्यक असते. बँकांना त्यांच्या व्यवसायातील विविध प्रकारचे दायित्व भागवण्यासाठी, मग त्यामध्ये लाभांश असेल, ठेवीदारांना आकर्षक व्याजदर असेल, चांगले वेतन, इमारतीचे भाडे, स्टेशनरी, तांत्रिक देखभाल, वीज बिल, इंटरनेट वसुली यंत्रणेचा खर्च इत्यादीसाठी पुरेसा नफा मिळवणे आवश्यक असते. लाभप्रदता म्हणजे गुंतवणुकीद्वारे बँकांची नफा मिळवण्याची क्षमता. ग्राहकांना दिलेल्या कर्जातून बँकेला सर्वाधिक उत्पन्न मिळते. त्याखालोखाल रोखे, हुंड्या यामधील गुंतवणूक उपयुक्त ठरते. याशिवाय बँकांनी नफा मिळवण्यासाठी लाभतेचे आधुनिक दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक असते. गुंतवणूक करताना घाऊक बँकिंग व रिटेल बँकिंगचा समतोल राखावा. अतिरिक्त रोख शिल्लक अल्पसूचना कर्जामध्ये गुंतवावी. त्यासाठी आंतरबँक कर्ज व्यवहारालाही महत्त्व द्यावे. त्याचबरोबर बँकांचे गुंतवणूक धोरण यामध्ये रोखता व लाभता यांचा समन्वय. यामध्ये प्रामुख्याने व्यापारी बँका या त्यांच्याजवळील निधीची योग्य गुंतवणूक करून रोखता आणि लाभता यांचा समन्वय कसा साधतात ते आपल्याला पुढील प्रमाणे पाहता येईल. रोखता निधीचे पालन. बँकांनी आपल्या व्यवसायात दायित्वाला प्राधान्य देणे आवश्यक असते. त्यासाठी रोखता निधीचे पूर्ण पालन करणे गरजेचे असते. त्यासाठी मध्यवर्ती बँकेच्या रोखता धोरणाचे तंतोतंत पालन करावे लागते. स्वतःजवळ काही रक्कम रोख स्वरूपात ठेवावी, ज्यामुळे दररोजच्या व्यवहारातील रोखीचे व्यवहार पूर्ण करता येतात. बँकांनी काही रक्कम इतर बँकेमध्ये ठेवावी, त्यामुळे ठेवीदारांचे पैसे वेळेवर परत करता येतील. तर काही निधी मध्यवर्ती बँकेत रोख स्वरूपात ठेवावा. जेव्हा बँकेला रोखतेची समस्या जाणवेल तेव्हा मध्यवर्ती बँकेकडून तरल गुंतवणूक मोकळी करून रोखतेची गरज पूर्ण करता येईल. प्रत्येक देशात बँकांनी रोख शिल्लक किती ठेवावी याबाबत कायदे केलेले आहेत. त्यामुळे रोखतेची कायदेशीर मर्यादा किती असावी हे ठरवणे त्या त्या देशातील स्थितीवर अवलंबून असते. अल्पसूचना कर्जे. रोखता आणि लाभता यांच्यात समन्वय राखण्यासाठी रोखता निधीच्या व्यवस्थापनानंतर मागणी व अल्पसूचना कर्जात गुंतवणूक करण्यासाठी प्राधान्य द्यावे लागते. यामध्ये 8 ते 15 दिवस मुदतीची अल्पसूचना देऊन परत मिळणारी आंतरबँक कर्ज असतात, जी मागणी करतात तत्काळ बँकेला प्राप्त होतात. यावर मिळणारे व्याजरूपी उत्पन्न कमी असले तरी वसुलीही चटकन होते व रोखता व लाभता यामध्ये समन्वय राखता येतो. हुंडीतील गुंतवणूक. व्यापारी बँका व्यापारी उद्योजकांनी सादर केलेल्या व्यापारी हुंड्या स्वीकारून वटवतात. त्या 90 ते 180 दिवस मुदतीच्या असतात. हुंडीतील गुंतवणूक ही तरल गुंतवणूक असते.
मुदत संपताच हुंड्यांची रक्कम परत मिळते आणि बँकेला रोखतेची गरज भासल्यास वटवलेल्या हुंड्यांचा मध्यवर्ती बँकेत पुनर्उठाव करता येतो व अल्पकालीन कर्ज उपलब्ध होते. भाग व कर्जरोख्यामधून गुंतवणूक. व्यापारी बँका त्यांच्याकडील पैसा विविध कंपन्यांचे भाग व कर्जरोखे तसेच सरकारी कर्जरोखे खरेदी करण्यासाठी वापरतात. यात भांडवलाच्या परतीची शाश्वती असते. शिवाय या गुंतवणुकीवरील व्याज किंवा लाभांशाच्या स्वरूपातील उत्पन्न नियमित व निश्चित असते. जर बँकेत रोख स्वरूपाची पैशाची गरज भासली तर खुल्या बाजारात त्याची विक्री करून रोख पैसा उभारू शकतात किंवा त्यांच्या तारणावर मध्यवर्ती बँकेकडून कर्ज मिळवू शकतात. म्हणून या गुंतवणुकीला सुरक्षिततेची चौथी फळी असे म्हणतात. साधारणतः बँका आपल्याजवळील एकूण निधीच्या 30 ते 35% रक्कम या स्वरूपात गुंतवितात. दिलेली उत्पादक कर्जे. बँकांनी उत्पादक कार्यासाठी व्यापारी, कारखानदार व व्यावसायिक यांना दिलेली जी कर्जे असतात ती बँकांची लाभता असते आणि मत्ता असते, कारण अशा कर्जावरच व्याजदर जास्त असतो. यातून बँकांना चांगले उत्पन्न मिळते. त्याचबरोबर अन्य गुंतवणूक. यामध्ये बँकेची इमारत, मोकळी जागा, फर्निचर इत्यादीमधील गुंतवणुकीचा समावेश होतो. या गुंतवणुकीचे रोख स्वरूपात त्वरित रूपांतर करता येत नाही. शिवाय त्यापासून वर्तमान काळात उत्पन्नही मिळत नाही. याला मृत गुंतवणूक असे म्हणतात. तथापि यावर स्थावर मालमत्तेचे मूल्य वाढून बँकेला फायदाही होऊ शकतो. अशा मालमत्तेमध्ये बँकांना गुंतवणूक मर्यादा असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, बँकांचे गुंतवणूक धोरण हा टॉपिक आपल्याला आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे. कारण आज तुम्ही शिक्षण घेत आहात आणि पुढील काळात तुम्ही भारताचे नागरिक होणार आहात, तुम्ही कुटुंबाचे मालक होणार आहात. त्यावेळी तुम्हाला बँक व्यवसायामधून आणि स्वतःच्या पैशामधून गुंतवणुकी कशा कराव्या आणि सुरक्षित पैसा, रोख पैसा आणि त्या पैशापासून आपल्याला खर्चासाठी लागणारा पैसा आणि वाचवण्यासाठी लागणारा पैसा किंवा बचत करण्यासाठी लागणारा पैसा यातून लाभ कसा मिळेल याचे योग्य असे ज्ञान या टॉपिकमुळे मिळते. तर आपण सर्वांनी हा टॉपिक मन लावून वाचा आणि स्वतः त्याचे मनन करा आणि काही मुद्दे जे आहेत हे काढून तुम्ही परीक्षेसाठी याची पूर्ण तयारी करा. आणि तसेच परीक्षेसाठी जरी तयारी केली तरी व्यवहारामध्ये सुद्धा प्रत्यक्षात हा टॉपिक तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा आहे असे माझे मत आहे. धन्यवाद.